कल्याणमध्ये फार्म हाऊसवर राडा झालाय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दोघांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। गाणं लावण्याच्या वादातून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून ही मारहाण करण्यात आली आहे। कल्याणच्या टिटवाळा रायते इथल्या फार्म हाऊस मधील ही घटना आहे। आरोपींविरोधात टिटवाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेला 48 तास उलटले तरीही आरोपी फरार असल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। गाणं लावण्याच्या वादातून ही मारहाण झालेली आहे। कल्याणमध्ये फार्म हाऊसवर हा राडा झालाय। टिटवाळा रायतेमधील ही धक्कादायक घटना आहे। तर या मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय। शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून ही मारहाण झाली, तर मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झालेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी आतिश भोर। आतिश, काय घडलंय? गटारी अमावस्या होती त्या दिवशी जे फिर्यादी आहेत जाधव आणि जे उल्हासनगर महापालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी शहरप्रमुख आहेत बुल्लर महाराज, त्यांचा मुलगा जो आहे याची दोघांमध्ये वाद झालेला। त्यावेळेस गाणं लावण्यावर हा वाद झाला आणि याच्यामध्ये जो जाधव आहे त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केलेला व त्याच्या मित्रावरती देखील स्टंप आणि रॉडनी वगैरे त्याला मारहाण केलं। कल्याणच्या एका खासगी रुग्णालयामध्ये 4 दिवसापासून तो त्याच्यावरती उपचार सुरू, मात्र 48 तास उलटून सुद्धा टिटवाळा पोलीस स्टेशननी जे आरोपी आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाहीये। कारण की हे जे आरोपी आहेत हे शिंदे गटाचे जे माजी नगरसेवक बुल्लर महाराज त्यांचा मुलगा आहे व त्याचा भाऊ आहे आणि जे विक्की जे बुल्लर आहेत ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत। त्यामुळे हे राजकीय दबावामुळे जे आरोपी आहेत त्यांना अटक केली जात नाही का, असं फिर्यादी जो आहे त्याचं म्हणणं आहे। निश्चित, धन्यवाद आतिश ताजे अपडेट देण्यासाठी। तर आपण पाहतोय मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। गाणं लावण्याच्या वादातून पदाधिकाऱ्यांकडून ही मारहाण झाली आहे। वादाचं कारण काय झालं सर? ऍक्च्युली मी फार्म हाऊसवर गेलो होतो। फार्म हाऊस आधी मी बुक केला होता। तर फार्म हाऊसला मी गेले असताना कारण सर तिथं आम्ही फार्म हाऊसला रूम वगैरे घेतला, तिथं रूममध्ये होतो। तर याचा गुट ऑलरेडी तिथे होता। जसं मी तिथे फार्म हाऊसला पोहोचलो याच्या गुटने बघितलं हे सगळे रूममधून बाहेर आले, तर यांनी गाणे वाजले। तर मी बोललो ठीक आहे, फार्म हाऊसवाल्याला मी बोलून घेतला, बोललो दादा मी पण फार्म हाऊस बुक केलाय, मला पण तू गाणे वाजू दे। तर फार्म हाऊसवाल्यांनी मध्यस्थी करून मला पण गाणे वाजू दिले। तर तेवढं यांनी परत आमचे गाणे बंद करून स्वतःचे गाणे चालू केले। स्वतःचे गाणे चालू करून मग मी तिथे गेलो, बाबा दादा गाणं बंद कर यांचं, माझं पण नको लावू यांचं पण नको लावू। तर असं